नमस्कार मित्रहो, स्वाध्याय 7 ते 12 या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण इयत्ता 10वीचा प्रकरण 3 राज्यशास्त्र स्वाध्याय पाहणार आहोत. प्रकरण 3 आहे राजकीय पक्ष. त्यामधला पहिला प्रश्न आहे, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष डॅश असे म्हणतात असं म्हटलेलं आहे. उत्तर आहे राजकीय पक्ष असे म्हणतात. पर्याय 1 आहे सरकार, पर्याय B आहे समाज, पर्याय C आहे राजकीय पक्ष. याचं उत्तर आहे राजकीय पक्ष. दुसरा प्रश्न आहे, नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश राज्यामध्ये आहे. मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर डॅश राजकीय पक्षात झाले. पर्याय आहे आसाम गण परिषद, पर्याय B आहे शिवसेना आणि पर्याय C आहे द्रविड मुनेत्र कळघम DMK. हे द्रविड मुनेत्र कळघम हे जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर DMK या पक्षामध्ये झालेलं आहे. क हे त्याचा उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, शिरोमणी अकाली दल हा पक्ष डॅश राज्यामध्ये आहे. पर्याय A आहे पंजाब, पर्याय B आहे आसाम, पर्याय C आहे बिहार, पर्याय आहे जम्मू काश्मीर. मित्र, याचं उत्तर आहे पंजाब. अकाली दल हा पक्ष कुठं आहे? पंजाब या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून डॅश काम करतात. शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून राजकीय पक्ष काम करतात आणि म्हणून त्याचं उत्तर आहे पर्याय क राजकीय पक्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतात सध्या डॅश मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. सध्या भारतामध्ये 6 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आहेत. कारण पूर्वी 2023च्या पूर्वी 7 होती, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी पक्ष यांची राष्ट्रीयत्व काढून घेण्यात आलेलं आहे आणि आम आदमी पार्टीला नव्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. 7 मधून 2 कमी झाली आणि 1 वाढला आणि म्हणून आता किती झालेली आहे संख्या? 6 झालेली आहे. पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. प्रश्न 1, राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. उत्तर, हे विधान बरोबर आहे, कारण राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गराणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करतात. नंबर 2, शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा या कार्यक्रमांना पाठिंबा मिळवतात. नंबर 3, या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्षच करतात. अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. उत्तर, हे विधान चूक आहे. कारण हे विधान का चूक आहे? पहिलं कारण आहे 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारचे केंद्रात व राज्यात आघाडी सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर दुसरं कारण आहे, या पक्षाचा आपल्याला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर म्हणजे समान भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. नंबर 3, तिसरं कारण आहे 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे आणि म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे. मित्रहो, हे विधान चूक आहे, कारण भारतीय निवडणूक आयोग हा राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो. नंबर 2, संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मताची टक्केवारी याचा या अटीमध्ये समावेश असतो. आणि नंबर 3, शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही. तो पंजाब राज्यापुरता मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष नव्हे
तर प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे, देशात काही वेळा प्रादेशिकतेची भावना बळावते. उत्तर, हे विधान बरोबर आहे. नंबर 1, विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात भाषेविषयी, प्रदेशाविषयी, संस्कृतीविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होते. नंबर 2, आत्मीयतेचे अभिमानात रूपांतर होऊन विविध संघटना अस्तित्वात येतात व चळवळी उभ्या राहतात. नंबर 3, आपल्या प्रदेशाचा विकास, साधन सामुग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क अशा प्रादेशिक अस्मिता प्रबळ होऊन देशात प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यानंतरचा प्रश्न पाहू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे प्रादेशिकता. उत्तर, भारतात विविध भाषा बोलणारे, विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात. नंबर 2, भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य, शिक्षण, इतिहास, चळवळी या बाबतीतही भारतामध्ये विविधता आढळते. नंबर 3, प्रत्येकालाच आपली भाषा, परंपरा, संस्कृती याच्याविषयी आत्मीयता वाटते. या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते. नंबर 4, आपल्या भाषेच्या, प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात. यालाच आपण प्रादेशिकता असे म्हणतो किंवा प्रादेशिकता असे म्हणतात. यानंतरचा प्रश्न पाहू आपण. यानंतरची संकल्पना आहे राष्ट्रीय पक्ष, आणि ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे. पुढच्या परीक्षेच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. उत्तर, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना आपण राष्ट्रीय पक्ष असे म्हणतो. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. नंबर 1 निकष आहे, किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक आहे, किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे, किंवा नंबर 2, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे, किंवा नंबर 3, किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. या 3 अटी जो पक्ष पूर्ण करतो त्या पक्षाला आपण राष्ट्रीय पक्ष असे म्हणतो. आता या मागच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही अट पूर्ण करू शकला नाही, म्हणून त्याचा राष्ट्रीय पक्ष हे रद्द झालेला आहे आणि आम आदमी पार्टीला हे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे. त्यानंतरची तिसरी संकल्पना आहे प्रादेशिक पक्ष. उत्तर, विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय गटांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. नंबर 2, या पक्षाचा आपल्या प्रदेशापुरता मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी असा या पक्षाचा आग्रह असतो. नंबर 3, आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहेत. नंबर 4, प्रादेशिक पक्षाचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि त्यानंतर मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यातून होत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न पहिला आहे, राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा, आणि प्रश्न दुसरा आहे, राजकीय पक्ष पद्धतीच्या स्वरूपामध्ये काय बदल झालेला आहे. असे 2 प्रश्न आहेत. तर पाहू आपण पहिला प्रश्न, राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर, राजकीय पक्षाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत असं आपण लिहिलं पाहिजे. त्यानंतर पहिला मुद्दा आपण घेतला पाहिजे, निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षाचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे. नंबर 2, प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरणे असतात. आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत असतो. नंबर 3, निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो
तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. नंबर 4, राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने आपण राजकीय पक्षाची 4 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे, राजकीय पद्धतीच्या स्वरूपामध्ये कोणते बदल झालेले आहेत? उत्तर, भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपामध्ये पुढील प्रमाणे बदल झाले असं लिहिलं पाहिजे. त्यानंतर नंबर 1 बदल, स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच प्रबळ पक्ष होता. नंबर 2, 1977 साली सर्व महत्त्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले. त्यामुळे एक प्रबळ पक्ष पद्धतीऐवजी द्विपक्ष पद्धती अस्तित्वात आली किंवा द्विपक्ष पद्धतीला महत्त्व आले. त्यानंतर नंबर 3, 1989च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर एकच पक्षाचे सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडीचे सरकारे अधिकारावर आली. आणि नंबर 4, प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्त्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली. अशा पद्धतीने भारतीय पक्षपद्धतीच्या स्वरूपातील झालेले बदल आपल्याला स्पष्ट करता येतात. त्यानंतरचा परीक्षेमध्ये येणारा प्रश्न असतो प्रश्न 5वा, तो म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा. आता हे संकल्पना चित्र काय आहे? तर यामध्ये भारतातील राष्ट्रीय पक्ष दिलेला आहे आणि मग राष्ट्रीय पक्ष ही 6 आहेत. आता 2023च्या निर्वाचन आयोगाने डिक्लेअर केलं त्यामध्ये. तर पहिला राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28/12/1885 आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे. कारण रिकाम्या जागामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकते की हा कोणता पक्ष राष्ट्रीय आहे, त्या पक्षाची स्थापना कधी झालेली आहे किंवा त्या पक्षाचा अध्यक्ष कोण आहे. त्यानंतर दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. आता हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो 7/11/1964ला त्याची स्थापना झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत सीताराम येचुरी. त्यानंतर तिसरा राष्ट्रीय पक्ष आहे बहुजन समाज पार्टी किंवा बहुजन समाज पक्ष. या पक्षाच्या अध्यक्ष आहेत मायावती आणि या पक्षाची स्थापना झालेली आहे 14/4/1984ला. त्यानंतर चौथा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाची स्थापना आहे 6/4/1980 आणि 1980ला हा स्थापन झालेला जो पक्ष आहे त्याचे आत्ता सध्या अध्यक्ष आहेत JP नड्डा. हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे. आणि मग 2023मध्ये राष्ट्रीय पक्ष अगोदर 7 होती, त्यामधली 2 पक्षाचं राष्ट्रीय पक्षपद गेलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी नव्याने आम आदमी पार्टी हा पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याला पार्टीचे अध्यक्ष आपल्याला माहीत आहे अरविंद केजरीवाल आहेत आणि त्याची स्थापना 26/11/2012ची आहे. त्याच्यानंतर दुसरा एक राष्ट्रीय पक्ष आहे तो आहे नॅशनल पीपल्स पक्ष किंवा नॅशनल पीपल्स पार्टी. हा पक्ष 6/1/2013ला याची स्थापना झालेली आहे. 6/1/2013 ची स्थापना आहे. कॅन्डिडेट संगमा हे त्याचे अध्यक्ष आहेत. जे अशा पद्धतीने राष्ट्रीय पक्षाची स्थापना आणि त्याचे अध्यक्ष असं हे चित्र दिलेलं असते. ज्यातले 2 पक्ष कुठल्या तरी जागा रिकाम्या ठेवलेले असतात. म्हणून आपल्याला 6 राष्ट्रीय पक्षाची नावं माहीत असणं हे अत्यावश्यक आहे. त्यानंतर दुसरं संकल्पचित्र आपण पाहू. त्यामध्ये काय विचारलेलं आहे, महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष विचारलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये 4 प्रादेशिक पक्ष आहेत. एक आहे शेतकरी कामगार पक्ष, दुसरा आहे शिवसेना, तिसरा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची आणि चौथा आहे समाजवादी पक्ष. अशी 4 पक्ष महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहेत. तर अशा पद्धतीने आपण राजकीय पक्ष या प्रकरणाची सगळी प्रश्न पाहिलेली आहेत. मित्रहो, आपल्याला परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. या चॅनलवर नव्याने आलात चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.